आता ना सकाळ सकाळी ना खूपच थंडी असते, म्हणूनच ना आदूला ना स्वेटर वगैरे घालून पॅक करून घेतलं होतं. त्याला घरामध्ये बस म्हणलं ना तर घरामध्ये बसत पण नाही. आणि सकाळ सकाळी उठला ना तर त्याचे असे कारनामे चालू असतात. आता माझ्या पप्पाची बिडी घेतली आणि त्याच्यामधले तंबाखू वगैरे काढत बसला होता. आता जर पप्पानी हे बघितलं ना तर धरूनच आणतील त्याला. दुपारच्या टायमाला ना काही काम पण नव्हतं आणि चेहरा बघितला ना तर माझ्या खूपच पिंपल झाले होते चेहऱ्यावर, म्हणूनच म्हणलं घरचं काहीतरी नुसका वापरावं. तर मग मी ना मलाई घेतली, बेसन पीठ घेतलं आणि थोडीशी हळद घेतली. याने ना पिंपल थोडेफार दबून पण जातात. दिवाळीचं ना फराळ खाऊ खाऊन ना आता मी कंटाळून गेले, म्हणूनच म्हणलं रात्री ना असं मस्त पनीरची भाजी बनावं तिखट. पनीरची भाजी बनावं म्हणलं. आता भाजीची तयारीला मी लागले होते, त्याच्यामध्ये आदू तर सुरू झालं होतं, रडत बसला होता कोपऱ्यात बस. आतूच्या बाबांनी मग पनीर आणलं, मस्त छान असं पनीर कापून घेतलं. आता असं वाटलं की कच्चंच खावा हे पनीर. मी ग्रेव्ही वगैरे ना सगळं बनवून ठेवलं होतं. मग ना पनीरला बॉईल करून घेतलं थोडंसं आणि ते पनीर ना मसालामध्ये टाकून दिलं त्या. आता मलाई नव्हते घरामध्ये, म्हणूनच थोडंसं दूध आणि मलाई घेतली आणि मस्त असं टाकून दिलं त्याच्यामध्ये. मस्त कोथिंबीर टाकली वरतून. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.